पालिकेची अनेक कामं प्रगतीपथावर आहेत, परंतु ती वेळेत पुरे होणंसुद्धा आवश्यक आहे. या दृष्टीने आज सकाळीसुद्धा आमची चर्चा झाली. सावंतवाडीला जे आपण OPD सुरू करतो त्याचीसुद्धा चर्चा झाली आणि आता अध्यक्ष महोदया या संपूर्ण जी अपूर्ण कामं आहेत त्याची पाहणी करतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सभापती नगरसेवक आहेत आणि लवकरात लवकर हे प्रोजेक्ट सुरू करून ते लोकांना वापरात आणलं तर लोकांची होणारी गैरसोय टाळता येईल आणि त्या दृष्टीने आजची पाहणी आहे. आणि CO आत्ताच बाहेर गेलेले ते येतील काही वेळात आणि जेवढ्या ठिकाणी शक्य आहे तेवढ्या ठिकाणी आम्ही कामाला गती देण्याचा प्रयत्न करू. आज सकाळी पाणी पुरवठ्याच्या संदर्भात सुद्धा आमची मीटिंग झाली. अनेक ठिकाणी जिथं रस्ते फोडलेले आहेत ते पावसाच्या पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत आणि ती कामंसुद्धा वेळेत पूर्ण होतील आणि पावसाच्या पूर्वी सगळे चर बुजवले जातील आणि त्याचं डांबरीकरणसुद्धा केलं जाईल. त्याच्याचबरोबर 22 तारीखला मॅडमनी मीटिंग बोलवलेली आहे. सावंतवाडीला पाणी पुरवठा कमी पडतो या दृष्टीने माझगाव ग्रामपंचायतीशी चर्चा करावी आणि माझगाव ग्रामपंचायत आणि सावंतवाडी नगरपालिका जसं कोलगाव आणि सावंतवाडी नगरपालिकेने एकत्र प्रकल्प राबवला तसं प्रकल्प राबवला तर माझगाव धरणाचा फायदासुद्धा माझगाव गावाला होईल आणि सावंतवाडी शहरालासुद्धा होईल. तर त्या संदर्भातसुद्धा आम्ही लवकरच मुंबईला मीटिंग केली आणि सावंतवाडी शहरात वाढती गरज लक्षात घेऊन पर्यायी सोयीसुद्धा होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने माझगाव ग्रामपंचायतीशी चर्चा होणं आवश्यक आहे.